अशा स्वरूपाचा सायरन आणि भोंग्याचा आवाज उद्याला देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी येणार आहे। आपण आता नाशिकच्या नागरी संरक्षण दल विभागाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि इथे उद्याच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे। हे सायरन आहे, अशा स्वरूपाचे ठिकठिकाणी सायरन नाशिक शहरामध्ये बसवण्यात आलेले आहेत आणि ते उद्याला मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर वाजवले जाणार आहेत। नाशिकच मॉकड्रिलसाठी का निवडलं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर आहे, लष्करी तळ आहे, इंडिया करन्सी नोट प्रेस आहे, इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे, त्याचबरोबर एचएलचा कारखाना देखील नाशिकमध्ये आहे। कुंभमेळ्याचं महत्त्वाचं स्थान म्हणून नाशिककडे बघितलं जातं। अनेक धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर महत्त्वाच्या संस्था ह्या नाशिकमध्ये आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। एक नाशिक, दुसरं सिन्नर। सिन्नर हा नाशिकच्या आर्टिलरी सेंटरला लागून असणारा MIDCचा भाग आहे। इथे हिंदुस्तान पेट्रोलियमचा गॅसचा प्लॅन्ट आहे, त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या मल्टीनॅशनल कंपन्या देखील तिथे आहेत। दुसरं मनमाड मॉकड्रिलसाठी निवडलेलं ठिकाण आहे। मनमाडमध्ये पानेवाडी हा पेट्रोलियमचा कारखाना आहे, हा मोठा प्रकल्प आहे, त्यामुळे मनमाड निवडण्यात आलेला आहे। नाशिक आणि त्याचबरोबर सिन्नर अशा 3 ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाशिकसह देशभरातील 244 ठिकाणी मॉकड्रिल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये नाशिकचं एक ठिकाण आहे आणि नाशिकच्या नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयामध्ये अशा स्वरूपाची जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।